Good afternoon, sir. Very good afternoon. So we just start with yesterday's topic, day before yesterday's. In the topic, we start with eigenvalue and eigenvector. Here we are where we see what is our eigenvalue and what is the eigenvector and how to find that eigenvalue and eigenvector. Okay, we have solved one example and 4 example for your homework. Na 4 na का 3 दिलते रे 4 दिलते सर. हा 4 दिलते म्हणजे 4 एक्झाम्पल प्लस 1 5 एक्झाम्पल झालते. सगळे सुटलेत. Yes, sir. ओके, ज्यांचा eigenvalue चुकले असतील, if you make the mistake of eigenvalue, then check S1 or S2 or determinant. Check all these 3 things. If these 3 things are correct, then you definitely get the correct eigenvalue. And we know that how to check that eigenvalue. How to check the eigenvalue? Yes. How to check that eigenvalue? We know that the some condition addition of that eigenvalue is nothing but S1 and product of that eigenvalue is nothing but determinant of A. आणि determinant of A चेक कसं करायचं, चुकला आहे का बरोबर आहे, तर जे eigenvalue आल्यात त्याचं product घ्या, that is equal to determinant of A. Okay, in this way we will find it. Okay. हाँ ओ 12:45. सर तिसरे एक्झाम्पल सोडून दाखवता का? तिसरं एक्झाम्पल म्हणजे कुठलं प्रियांका? होमवर्कला दिलेलं. हा मग कुठलं तिसरं म्हणजे कुठलं, मग ते सांगा ना एक्झाम्पल. हा फर्स्ट रो 4 6 -6 4 6 -6 नाही 4 6 6 असेल. 4 6 6 1 3 2 -3 -4 -3 असं असेल ते एक्झाम्पल. करेक्ट लेत जावा. 4 6 6 1 3 2 and -1 -4 -3. तुमचं -6 ने तुमचे eigenvalue वेगळे येत असतील, बरोबर आहे का? हा यस सर. तुम्ही तिथेच एक्झाम्पल हा सर, मग हा मी त्यानुसार करते दुरुस्त. मग राहू दे सर. ते एक्झाम्पल कन्सिडर त्यानुसार जावा, पण असं करू नका जे एक्झाम्पल दिले तेच सॉल्व्ह करत जावा. ओके हो हो सर. ओके. आणखीन काही? ओके, so let us start at on example number 6. Example number 6. Find eigenvalue and corresponding eigenvector. Find eigenvalue and corresponding eigenvector. Okay, so write down that eigenvalue, sorry, vector -2 5 4 5 7 5 4 5 2. Okay, this is the matrix. Now find it, eigenvalue and eigenvector. So find it fastly. Okay, and tell me if you find the eigenvalue, then tell me in chat window. Still, if you have any doubt, please ask me. सकाळी लेक्चरला किती मुलं होते रे? सकाळी लेक्चरला किती मुलं होते? 63. Okay.
पोरं 44 आहेत. पोरांना पण मेसेज गेला का नाही एकचा म्हणजे टाकलाय मेसेज तुम्ही पण पोहोचला का नाही व्यवस्थित 1 वाजता. बरं चालेल चालेल. आता वेटिंग रूम आणि इनेबल करू कसं करू नको. बरं ओके चालेल चालेल चालेल. हो लय ऑप्शन्स नाही असं होणार नाही पण होत नाही असं कधी आता अचानक झालं. हो 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 तिथे हो हो. Okay, just solve it. What is the S1, what is the S2 and determinant of A? Tell me. नाही करत. आयगन संपली. हा कॅली पण किती एक्झाम घेतले आयगन व्हॅल्यूचे आणि पुढचे 4. Yes, what is the eigenvalue you got? Tell me. एवढा वेळ लागतो. eigenvalue eigenvectorचे आता 8 चालू आहे. सॉरी 6 आणि रिपीटरचे परत 5 घ्यायचे एंड करायचे. त्याला एंड करायचे 5 हो सेव्ह होते काय ते सेव्ह आहे ना त्याचे ऑप्शन होते तिथं पीएनजी पीडीएफ. ते सगळ्यात बेस्ट आहे. तेच नोट्स म्हणतात तुम्ही काय करतोच करतो. सर S2 किती आलाय? तुमचं किती आलाय? -60 आलाय माझा. 60. बाकीच्यांचा किती आला रे? -70 -70 आलाय.
-70. -70 is the right one. Okay. माझा -70 आलाय. डिटरमिनंट ऑफ ए किती आलाय? 60 आलं सर. 60 हा डिटरमिनंट ऑफ ए 60 okay. The equation we got, the lambda cube minus 7 lambda square minus 70 lambda minus 60 is equal to 0. We just find. So what is the value of lambda? We got the -3, -6 and 12. Okay. That the value you got -3, -6, -12. ज्या व्हॅल्यू आले ते बरोबर चेक करा. 6 आणि 3 9. नाही चुकतोय ना. 12 नाही चुकतोय. व्हॉट इज द आयगन व्हॅल्यू? आयगन व्हॅल्यू किती आलं रे? तुमच्याकडे आहे की रे कॅल्क्युलेटर? पटकन सांगा की. काय मुलं आहेत तुम्ही? हे एका एक्झाम्पल एवढं वेळा कसं व्हायचं रे? तुमच्याकडे सायंटिफिक कॅल्क्युलेटर पॉइंट मध्ये येते माझं. पॉइंट येईलच. यस सर पॉइंट मध्ये येत आहे. सगळ्यांचं? सगळ्यांचं point Yes, मध्ये sir. येते. Yes, sir. Okay. So check the correction here. Take -2. Take -2. Check correction. Take -2. S1 we got. Take correction. त्याला काय करा, क्रॉस मारा आणि पुढचे एक्झाम्पल घ्या. शक्यतो आयगन व्हॅल्यू आपल्या पॉइंट मध्ये येतात ना डाऊट, पण आपल्या शक्यतो रिअल आल्या पाहिजे. पॉइंट मध्येच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं नाही. ओके. S2 is equal to -14 -25, then +4 -16, then -14 सर S13 येते ना? S13 येते ना? S13 yes. S13 yes. 25 25 50 50 आणि 20 50 आणि 14 14 28 50 28 12 किती? 30 80 80 90 ना. 90. Determinant of A. Find it. सर S2 -90 येते का? Oh, -90, right. S2 is -90, right. What about determinant? लेट का जॉईन केलं रे? 12:45 लेक्चर चालू होते. नवीन टाइम टेबल नाही का तुमच्याकडे? 60. डिटरमिनंट ऑफ ए किती आला? Yes, what is determinant of A? सर 138 येत आहे. Determinant of A? यस सर. Okay. मायनस ना ते नाही, सॉरी प्लस ना. प्लस सर प्लस. ओके, व्हेरी गुड. म्हणजे पहा 138 चुकत असेल रे काहीतरी.
तर 150 येतोय 16 150. आला ना. चुकतोय डिटरमिनंट चुकतोय 216 16 आला. 216 शेवटी 6 शेवटी 216 हा 216 येते सर. 12 216 yes. 216 is the determinant. येस येस सर 216 येतं सर. Check the calculation. हा सर. Then we got the lambda cube minus 3 lambda square plus 90 lambda minus 216 equal to 0. So by using calculator, what is the lambda we got? Minus 3 minus 6 12. So eigenvalue are सर 12 -6 -3. okay, very good. Eigenvalue are lambda equal to minus 3 minus 6 and 12. Okay, now we find eigenvector. So for finding eigenvector, for eigenvector we take characteristic equation is a minus lambda I times x equal to 0. That is equal to a minus I. Directly write down a minus lambda I minus 2 minus lambda 5 4 then 5 7 minus lambda 5 4 5 minus 2 minus lambda times x, that is x y z equal to 0. Give us equation number 1. Okay, so we find that lambda 1 equal to minus 3, lambda 2 equal to minus 6, lambda 3 equal to 12. We find x1, we find x2, we find x3. Yes, the job is yours. Find it. सर इथं -90 लिहायला पाहिजे, +90 झालं. Is a minus. Okay. Okay. We got the equation. Late कोण join झालं रे? 9 जण लेट आले. चला पटकन. सर मी झालो का? थोडा लेट झाला सर मी पण प्रसाद लेक्चर आपलं 12:45 चालू होते. आणखीन कोण कोण? प्रसाद झालं. आणखीन कोण कोण? सर मी माधुरी साक्षी, माधुरी, यश, आणखीन तर मी पण निकिता. का हो एवढं उशिरा? 12:45 ला लेक्चर चालू होतं आपलं. असं नका करत जाऊ. ओके, so find it x1 x2 x3. So we got that x1 equal to 1 minus 1 1, x2 equal to minus 1 0 1, x3 equal to 1 2 1. Just find it one by one. सर x1 जर आपण -3 घेतलं तर -4 to 5 4 to 1 +4 to 5 येतं का? x1 जर -3 घेतला तर माझ्या माहितीनुसार हा येतोय. पहा मी जो दिलेला आहे करस्पॉन्डिंग वेक्टर दिलेला आहे 1 - 1 1. त्याला रिअरेंज करा. तुमचं किती आलाय आदित्य? म्हणजे सर मग परत तसं लिहायची गरज नाही ना, हे असंच काढायचं ना पुढच्या एक्झाम्पल पासून. हो नाही म्हणजे कसं आदित्य तुमचं किती आधी आलाय? कसं एक्सप्लेन करून लिहित होतो ना, म्हणजे लॅम्डा 1 घेतला मग ते मॅट्रिक्स नाही ते तसं लिहायचं. मी माझ्यासारखं लिहायचं नाही. मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय. माझ्यासारखं लिहायचं नाही. आपण जसं सांगितलं तसंच लिहायचं ते. Take lambda 1 equal to -3. So to find x1, then we put lambda 1 equal to in this equation 1 becomes -3 5 4 x, then 7 8 5, then 4 5 minus 1.
असं घ्यायचं and then use the Cramer rule for two different equation. Therefore, the value of x, y, z we got, and that the x, y, z is got 1 minus 1, 1. तुमचं काहीतरी असं आलं असेल 4 minus 4 plus 4 असं आलंय का? हॅलो हॅलो लॅमडा 1 -3 घेतल्यावर -3 3 आणि -3 येते सर. ओके ठीक आहे. काही जरी आला तर रिअरेंज करून तुमचा आला काय -3 + 3 -3 त्यातून 3 कॉमन काढू शकतात, -3 कॉमन काढू शकतात, गेट कॅन्सल होईल म्हणजे राहिला काय 1 - 1 1 म्हणजे वन ऑफ द सेम ना. आलं लक्षात? हॅलो येस सर. ओके ओके. आपण रिअरेंज केलंय जसं आपण शिकलो त्या पद्धतीने. ओके. अनुराधा लेट का जॉईन झाला? रोल नंबर 11. रोल नंबर 11 लेट का जॉईन झाला? सॉरी सर, जरा बाहेर गेलते. ओके. फाइंड करा बरं का तुम्ही प्रत्येकाने x2 हेच होतं का x3 येतं. सिम्प्लिफिकेशन फॉर्म मध्ये दिला मी सगळा. सर हा बोला. माझं x1 सर -1 1 -1 आलं. मग ठीक आहे ना रे, सिम्प्लिफिकेशन फॉर्म मध्ये वन ऑफ द सेम ना रे. त्याला जर मायनसने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर काय होणार? -1 1 -1च येणार ना. येस बरोबर सर. आहे का? वन ऑफ द हा. सेम सिम्प्लिफिकेशन फॉर्म मध्ये. ओके. ओके ओके. युवराज देशमुख लेट का जॉईन झाला? सर ते नेट बंद होतं माझं आणि मी तसंच लावत होतो, प्रॉब्लेम येत होता सर. बरोबर. आता बघितलं नेट चालू झालं. ओके ओके. सर आता इथं आपल्याला 3 इक्वेशन भेटतात, मग त्यावर क्रॅमर्स रूल कसा अप्लाय करायचा? 3/3 कुठले ते 2 डिफरंट इक्वेशन घ्यायचे. एनी टू कुठले पण घेतले चालतात का? कुठले ते 2 डिफरंट इक्वेशन घ्यायचे. डिफरंट कुठले ते 2 डिफरंट इक्वेशन घ्यायचे. आलं लक्षात? कुठले ते 2 डिफरंट इक्वेशन. कुठले ते 2 डिफरंट इक्वेशन घ्या आणि त्यासाठी क्रॅमर रूल अप्लाय करा. -1 0 1 येते सर. -1 0 1 6 साठी
हा -6 साठी. हा एक दिलं ना मी, आन्सर पण दिलेला आहे, चेक करा फक्त. आन्सर पण दिलेलं x1 x2 x3 दिलेलं आहे, चेक करा तुमच्या त्याच्यात का बरोबर आहे. सर लॅमडा इज इक्वल टू -3 साठी -1 -3 -5 येते सर. नाही, चुकलं तुमचं कॅल्क्युलेशन, चुकलं मग. कॅल्क्युलेशन चुकलं मग. लॅमडा इक्वल टू -3 जर घेतला तर पहिले इक्वेशन भेटेल -3 +3 म्हणजे 1 5 4. दुसरे इक्वेशन भेटेल 5 10 5. दुसरे इक्वेशन भेटेल 4 5 आणि इथे 1. त्यातलं कुठलेही दोन इक्वेशन वापरा, डिफरंट इक्वेशन. कुठलं वापरणार? सिम्प्लिफाय जर केलं इक्वेशनला, हा 1 5 4 होणार, हा किती होणार? 1 2 1 होणार, आणि हा काय 4 5 1. कुठले तरी दोन डिफरंट इक्वेशन घ्या. कुठल्यासाठी घेतला तुम्ही प्रसाद? ग्रामर रूल पहिले दोन 1 5 4 1 2 1. लक्षात घ्या, इथं -3 आहे, मायनस मायनस प्लस होणार, ही पण लक्षात घ्या. -2 + 3 7 + 3 -2 + 3. पहिले दोन जर घेतले तर ग्रामर रूल पहा ना, 5 - 8 -3, 5 - 8 -3 येणार पहिलं. त्यानंतर इथे दुसरं 1 - 4, इथे पण -3 येणार. आणि तिसरं काय 4 2 - इथे पण -3 येणार. पण इथे काय होणार? x, इथे -y, मायनस प्लस होणार इथे, म्हणजे -3. सर म्हणजे ते 5 10 5 तुम्ही सिम्प्लिफाय केलं का? तसं ठेवलं तर चालतं, काय प्रॉब्लेम नाहीये. 5 ने डिवाइड केलं का? नाही केलं तर चालतं, तसं ठेवलं तर चालतं. तुमचा आन्सर तर सेम येणार. पाहिजे तुम्हाला? पाहूया आपण इथे लगेच. पहा, x डिवायडेड बाय 25 - 40. 25 - 40 किती? बिग झाले, कॅल्क्युलेशनच बिग झाले. 15 -15 -y डिवायडेड बाय -5 5 - 20. 5 - 20 किती? -15. देन z डिवायडेड बाय 10 - 25 परत -15. 15 15 15 येते ना रे, 15 कॉमन काढलं परत सेम आन्सर. कसं चुकलं तुझं प्रसाद? चेक करा, कसं चुकलं चेक करा बरं का. आलंय सर 1 to 1 ओके ओके ओके, सगळं आलं, तिन्ही पण आलेत. येस सर. ओके, वेल अँड गुड, वेल अँड गुड. ओके, फटाफट अदर पीपल जस्ट टेल मी सर आलं सर 1 2. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस आदित्य, 20 नंबर 1 आदित्य. येस सर, सोडवलं सर. बरं, ओके, व्हेरी गुड. x1 may be -1 1 1 or 1 - 1 1 ना? हा, येस येस, S1 मे बी ह्यामध्ये हे सिमेट्रिक फॉर्म मध्ये असल्यामुळे याला मल्टिप्लाय काही करू शकतो, डिवाइड काही करू शकतो एकाच नंबरने, बरोबर आहे. आणि जो सपोज आता ह्या ठिकाणी आपला आलता काय, काहींचा -3 +3 आणि -3 आलता, त्याने 3 कॉमन घेऊन कॅन्सल केला. काहींचा असा आलता -15 +15 आणि -15, त्यातून 15 कॉमन घेऊन कॅन्सल केलता. ओके, खालचे दोन डिफरंट इक्वेशन जरी वापरले असते तर आन्सर इज सेम. Answer is same. Okay, so we move toward the next example. आलं सर, x λ3 1 2 1 येते सर. λ3. येस सर, म्हणजे x3. आलं की, इथे दिलंय की काय 1 to 1 म्हणजे राईट आन्सर. हा सर, आले सर. ओके, व्हेरी गुड रेश्मा.
Okay, so we go to the next. Next. So last 6 example, जे 6 एक्झाम्पल होते ते सगळे 6 एक्झाम्पल काय होतं रे? तुम्हाला आणखीन होमवर्कला पाहिजे का? येस सर. हो सर द्या Yes, अजून. sir. Okay, write on the next. Find होमवर्कचे ना सर. find homework. Find eigenvalue and corresponding eigenvector. Corresponding eigenvector for eigenvalue. Write on the 7th one. You just give the lambda. Okay, lambda देतो answer 2, 3, 6 and त्याचा corresponding x देतो. 2 चा corresponding x आहे -1, 0, 1. 3 चा corresponding x आहे 1, 1, 1, 1 आणि 6 चा corresponding x आहे 1, -2, 1. Okay, 8, 1, 5, 0, 1, 0, -2, 0. Then 1, 0, 5. Okay. हे 2 एक्झाम्पल घ्या होमवर्कला. सुयश उबाळे रोल नंबर 34. सुयश उबाळे किती वाजले रे? सुयश उबाळे किती वाजले आता सध्या? हॅलो, रोल नंबर 1:25 1:20 झाले. आपलं लेक्चर किती वाजता चालू होतं? लेक्चर किती वाजता चालू होतं? अरे मी तुमच्याशी बोलतोय. 12:45. तुम्ही किती लेट आहात पहा ना. तब्बल तुम्ही 35 मिनिटं लेट आहात. काय प्रॉब्लेम काय होता? सुयश प्रॉब्लेम काय होता सुयश? रोल नंबर 34. आवाज येतोय मला तुमच्यापर्यंत? Okay, so these 2 example for your hard work. Do at home. Okay. आतापर्यंत आपण जेवढे काय एक्झाम्पल पाहिलेत, how many example we have seen? Total 8 example we have seen. Total 8 example we have seen. And all these 8 example काय कॉमन आहे का रे? काय कॉमन आहे का? नो सर. So common thing is only here, nothing, but different eigenvalue. And eigenvector also different. Different eigenvalue and different eigenvector.
असं झालंय का कुठल्या एक्झाम्पल मध्ये आयगन व्हॅल्यू तुमचे काय होतात सेम येत आहेत? नाही. सेम म्हणजे कसं, एकाच एक्झाम्पल मध्ये सेम म्हणजे रिपीटेड म्हणून त्याला वाटलं असतं. आता आपण पुढचा टाईप जो पाहणार आहे, नेक्स्ट टाईप जो पाहणार आहे, नेक्स्ट टाइप ऑफ example, repeated eigenvalue. Repeated eigenvalue. आता इथून मागचे एक्झाम्पल आहेत, हे पहा. हा मॅट्रिक्स काय रे? 0 0 0 0 1 1. हा मॅट्रिक्स -1 -1 -1 -1 1. हा मॅट्रिक्स काय होता रे? 2 -2 5 4 5 7 5 4 5 -2. हा मॅट्रिक्स काय होता? हा सिमेट्रिक मॅट्रिक्स. okay, so repeated eigenvalue for non-symmetric matrix. For non-symmetric matrix. Non-symmetric matrix. The process is same. Process is same. So write down example directly. Find eigenvalue and eigenvector for the matrix. So write down the matrix is, so this is the matrix 2 2 1 1 3 1 1 2 2. To start, example is same. Example is same. We got the example. So characteristic equation is determinant of a minus lambda I equal to 0. So we got that lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus determinant of a equal to 0. We got the equation. S1 we got 7, S2 we got 11, and determinant A we got 5. Just find it, check it whether it is correct or wrong. We got the equation lambda cube minus 7 lambda square plus 11 lambda minus 5 equal to 0. Now just simplify. What do you get the lambda? Tell me in calculator. What do you get the lambda? What do you get the lambda in calculator? Tell me. सर लॅमडा 5 1 1 येत आहे. 5 1 1. यस सर. 1 1 का? येस सर 5 1 1. तुमचे कॅल्क्युलेटर किती व्हॅल्यू दाखवल्या? तुमचे कॅल्क्युलेटर किती व्हॅल्यू दाखवत आहेत? सर 2च दाखवते, 5 आणि 1 दाखवते, x1 आणि हा, x2 sir. दाखवते. x2 हा. So your calculator shows the two values. One value is 5 and second value is 1. 1 ओनली तेवढं दाखवते. But equation having three values. Equation having three values. So which value is repeated? So how we calculate? By using lambda 1 plus lambda 2. लॅमडा Plus lambda 3 is तुम्ही equal आलाय ना to सर आपल्याला. S1. So we got that 5 plus 1 plus lambda 3 is equal to 7. So from this equation we got that 6 plus lambda 3 is equal to 7. So lambda 3 is equal to, from this equation we got the lambda 3 is equal to 1. Means we got the value is 5 1 1. Which value is repeated? That's the important. Which value is repeated? That's the important. किती व्हॅल्यू ते कसं शोधायचं? हा तो आहेत का काय आणला? इक्वेशन किती व्हॅल्यू आहेत ते कसं कॅल्क्युलेट करायचं?
अरे मी काय सांगितलं त्याविषयी लक्ष नव्हतं कसं तुला? मी काय सांगितलंय की नंबर ऑफ इक्वेशन सॉरी number of root of that equation is equal to yes हायेस्ट त्याचं इंडेक्स highest order किंवा डिग्री म्हणा हायेस्ट ऑर्डर किंवा डिग्री याची हायेस्ट पॉवर किती आहे? हायेस्ट पॉवर किती? 3. मला हायेस्ट रूट किती असतील? 3 असतील. ते कॅल्क्युलेट करायचे. आलं लक्षात प्रसाद? ओके. सपोज सेकंड इक्वेशन असेल इन द ऑर्डर 2 तर त्याला पण हायेस्ट किती असले पाहिजे? 2च असले पाहिजे. सपोज 2 3 असले असतील पाहिजे. सपोज 3 असतील तर त्याला पण किती असले पाहिजे? 3 3 असले पाहिजे. So ह्या इक्वेशनला किती रूट येतील? 3 येतील. ओके. 3 How we calculate? By using this sum of all root, sum of all values is equal to S1. Second way, lambda 1 into lambda 2 into lambda 3 is equal to determinant of A. यानुसार पण काढू शकतात. lambda 1 into lambda 2 किती झालं? 5 lambda 3 is equal to 5. So lambda 3 we got the 1. In this way you find the value. Okay. So you got the value is 5. Now next सगळ्यांना कळालं कुठला रिपीट आहे तो? सगळ्यांना कळालं कुठला रिपीट आहे तो? ओके. Yes, sir. Now Yes, sir. to find, so here we write down eigenvalue are lambda is equal to 5 1 1. To find eigenvector, so consider the matrix. So which matrix we have considered? Which matrix we have considered? Yes, which matrix we have considered? A minus lambda into x is equal to 0. Huh? A minus lambda into x is equal to 0. A minus lambda I times x Into x. equal to 0. So we have considered A minus lambda I. We got the directly right on the equation 2 minus lambda 2 1 1 2 minus lambda 1 directly write down. Then 1 2 sorry 1 3 minus lambda. तिथं 2 मायनस लॅमडा झाले 3 मायनस लॅमडा पाहिजे okay सेकंड रो 2 minus lambda times x y z equal to 0. So for first now lambda is 1 equal to 5 to find x1. So we got the equation काय भेटलं रे? lambda 1 equal to 5 टाकल्यावर इक्वेशन काय भेटलं? -3 2 1. या ठिकाणी काय भेटेल? 1 -2 1 1 2 -3. Here is x y z equal to 0. So we got the two different equations. First equation we got -3x plus 2y plus z equal to 0. Second equation we got x minus 2y plus z equal to 0. X minus 2y. Third equation got x plus 2y minus 3z equal to 0. So by Cramer rule for कुठल्या इक्वेशन साठी यूज करायचा? फर्स्ट टू और लास्ट टू? लास्ट 2. कुठल्या पण आता फॉर लास्ट टू करूया आपण. कुठल्या पण सर इक्वेशन फर्स्ट आणि लास्ट करता येत नाही का? कुठला पण करू शकतात. हे घेऊ शकतात किंवा कॉम्बिनेशन पहा. हे दोन घेऊ शकतात किंवा कॉम्बिनेशन पहा. हे घेऊ शकतात. पहा कुठलंही कॉम्बिनेशन घेऊ शकतात तुम्हाला वाटेल ते. पण दोन काय पाहिजे? डिफरंट इक्वेशन पाहिजे. सो लास्ट टू वी गॉट एक्स. सो 6 - 2 - y
-3 -1 z. सर x1 1 येते का? Yes. Then z. Z 2 Answer is plus 2. 1 1. So x we got 4, y got 4, z we got 4. So what is x1? X1 we got 4 4 4 4 2. 4 Reduced matrices are 1 1 1. 1 1 1. So lambda 1 x1 you got 1 1 1. Now very important, see here, everyone see here. Everyone see here. Everyone see here. Very important now. Now very important. See here. सगळ्यांचं झालंय का लिहून हे? सगळ्यांचं लिहून झालंय का रे? येस सर. ओके, हे सगळ्यांचं लिहून झालंय पहा बरं. लिहून झालं सगळ्यांचं हे? अरे लिहून झालंय का? मी काय विचारतो का? स्क्रीनशॉट घेतलाय तुम्ही? Hello, extremely sorry, network problem. That's why we are out. Sorry. Okay. आता पहा मी काय म्हणतोय ते. हॅलो. हा सर. हा येस सर. ओके, जस्ट वेट. Yes sir. सगळ्यांनी ते लिहिलं ना रे? हॅलो. येस सर. Yes sir. Now, what is your lambda? Oh, what is your lambda? So substituting lambda is equal to, that is lambda 2 and lambda 3 is equal to 1. Lambda 2 and lambda 3 is equal to 1. दोन्हीची लॅम्बडाची व्हॅल्यू काय? 1च आहे. पहिली लॅम्बडाची व्हॅल्यू किती होती? 5. त्यासाठी आपण काढलं x1. आता पहा, your equation 1 becomes, so equation 1 becomes, what is equation 1 becomes? Yes, equation 1 becomes काय भेटलं? जी काय व्हॅल्यू होती 2 minus lambda 2 1 1 3 minus lambda 1, then 1 2 2 minus lambda, lambda equal to 1 टाकले तर काय भेटला? 1 2 1 1 2 1 1 2 1. म्हणजे काय होतंय रे? काय होतंय? Repeat होते. रोज समान होतं सेम सगळं. आहे. सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? सेम आहेत. मग आपल्याला किती इक्वेशन भेटेल? आपल्याला किती इक्वेशन भेटेल? वी गॉट द इक्वेशन x plus 2y plus z equal to 0. तिन्ही मध्ये आपल्याला Zero. सेम इक्वेशन भेटलंय. सेम इक्वेशन. Yes sir. डिफरंट इक्वेशन भेटलेलं नाहीये. म्हणजे काय? Hence we have one equation and 3 unknown. आपण काय करतो रे, जेव्हा आपल्याकडे 2 इक्वेशन आणि 3 अननोन असेल त्यावेळेस आपण काय करतो? आपण 2 इक्वेशन आणि 3 अननोन असेल तर 1 व्हेरिएबल आपण काय करतो? 1 व्हेरिएबल ऍज डमी पुट करतो. हा, 3 इक्वेशन आणि 4 अननोन असेल तर 1 इक्वेशन परत आपण काय पुट करतो? डमी व्हेरिएबल. मग मला सांगा, एक इक्वेशन आणि अननोन, एक इक्वेशन आणि 3 अननोन असेल तर आपण काय करणार? किती व्हेरिएबल आपण डमी पुट करणार या ठिकाणी? कितीचा गॅप आहे? 2 व्हेरिएबल डमी पुट करणार. 2 व्हेरिएबल डमी. 2 variable. सो 2 व्हेरिएबल डमी म्हणजे कुठले? सो पुट z equal to t, and y equal to another variable, that is s. So here t and s belongs to r.
Okay, z equal to t and y equal to s. Put t and s belongs to R. आलं लक्षात? So Yes, sir. we got the x plus इथे काय भेटलं रे? जे y equal to किती s 2s plus z equal to t equal to 0. So x we got minus 2s minus t. Just see carefully, हा. Carefully मी काय करतो ते. Carefully. Carefully, huh? So here we write down here eigenspace. So eigenspace is equal to, what is eigenspace? We write down here eigenspace is x equal to, what is the value of x, y? What is the value of x here? What is the value of x? X we got minus 1. s minus t. Y काय भेटला रे? Yes. आणि z काय भेटला? t. आता ह्याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. आधी सगळ्या h ची व्हॅल्यू घेऊन घेऊ. मायनस 2s मायनस t. मग मला सांगा या ठिकाणी s काय आहे रे? s काय s आहे. पण या ठिकाणी t काय आहे? What is the value of t? What is the value of t? What is the value of t in second equation? What is the value of t in second equation? या इक्वेशन मध्ये t काय आहे? What is the value of t in second equation? Yes. Plus 0t. Plus 0t. And what is the value of s here? या ठिकाणी s काय? 0s. 0. म्हणजे सेपरेट करणार आयगनस्पेस. आता इथं आयगनस्पेसला आणखीन एक आपण मिसिंग केलंय. such that t and s belongs to R. This is your eigenspace we got. Okay, so that t and s belongs to R. Okay, so we write down here is the two equation. First of all, we write down that in terms of s, 2s, yes, 0s plus minus t, 0t, t, so that t and s belongs to R. So we got that equation is in terms of, from first equation, what do you take common out? Yes. So we got that yes equal to minus 210 plus t minus 101. So that t and s belongs to R. Okay. म्हणजे आपल्याला काय भेटलं रे? आपल्याला काय भेटलं? दोन आयगन वेक्टर भेटले. एकाच आयगन व्हॅल्यू लॅम्बडा इक्वल टू 1 ला आपण किती आयगन वेक्टर भेटला? इथे एक आणि इथे एक. So we write down here, therefore x2 equal to minus 210 and x3 equal to minus 101. कुठल्याला पण x2 म्हणा, कुठल्याला पण x3 म्हणा. ओके, x2 equal to काय? minus 210, x3 equal to minus 01. आलं? This is your x2, Sir. this is x3 we got. Yes. Eigenspace पासून पुढे सांगता एकदा. हा सांगतो एकच मिनिट सांगतो. ओके, पहा परत का लॅम्बडा, दिस इज फॉर ओनली नॉन सिमेट्रिक, नॉट सिमेट्रिक, नॉन सिमेट्रिक साठी. सो लॅम्बडा 2 इज इक्वल टू आयगनस्पेस साठी वाटलं असेल आपण थोडंसं रिअरेंज करूया, हे कसं क्लिअर होऊन जाईल. हा, लॅम्बडा 2 is equal to lambda 3 is equal to 1. Equation 1 becomes 1 to 1, 1 to 1, 1 to 1, x, y, z, x plus 2y plus z equal to 0. Hence we have put one equation. We have one equation and three unknown. For that we put two variable as dummy.
So we got the z equal to t, y equal to s, where t and s belongs to R. So we got the equation x plus 2s plus t equal to 0, x equal to minus 2s minus t. Therefore, eigenpace is, what is the eigenpace? So we write on the eigenpace म्हणजे एक प्रकारचा सेट रे. eigenpace म्हणजे काय, एक प्रकारचा सेट. एक सेट घेणार आहे. सेट घेणार म्हणजे काय, आयगेन सेट घेणार आहे. त्याला मी काय म्हणलं, जे सेट घेतलेला आहे त्यालाच मी काय म्हणलं, eigenpace म्हटलंय. So what is the eigenpace? So what is the value of x here? Eigenpace पहा असा लिहायचा. So eigenpace is equal to this is eigenpace. Okay, मग याच्यामध्ये व्हॅल्यू लिहायच्या x y z. So what is the value of eigenpace x y z? So we got the eigenpace value of x y z is what? x ची व्हॅल्यू लिहायची, x ची व्हॅल्यू किती, 2s minus t. x ची व्हॅल्यू किती, 2s minus t. ओके, सर -2s -t. okay, sorry, minus 2s minus t, y equal to s and z equal to t. Now we collecting the s value, collecting the t value. So what is the collecting the s value? So we got the equation. We just separate this minus 2s minus t, s 0 t. We got 0s t. Okay, मग s कलेक्ट करा, s एकत्र केला, t एकत्र केला, त्यातून s कॉमन काढला, t कॉमन काढला. So therefore this is a x2 and this is a x3. Therefore we write down that eigenvector r, yes, x2 x3. Okay, so we got the eigenvector. आला कळालं सगळ्यांना? Hello? Yes, sir. Okay, very good. So write down this or take the screenshot. Take the screenshot or write down. Okay. Okay. Screenshot घेतला सगळ्यांनी? Okay. Yes, sir. Yes, sir. So we stop here. Okay, Tomorrow sir. we solve more example on this. Okay, we solve